नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासूनच गुरुचरित्र पारायण कसे करावे? जय गुरुदेव दत्त. श्रावण महिना म्हणजे भक्ती, नामस्मरण, पूजा, व्रत आणि पारायणासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ. आणि यावर्षी महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवातच गुरुवारपासून म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 रोजी होत आहे. त्यामुळे दत्तभक्तांसाठी श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासूनच श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू करण्याचा संकल्प करण्याची ही एक सुंदर संधी आहे. पण गुरुचरित्राचे पारायण नेमके कसे करायचे? पारायण सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करायची? संकल्प कसा करायचा? दररोज किती अध्याय वाचायचे? पारायणाच्या काळात कोणते नियम पाळायचे? आणि शेवटच्या दिवशी पारायणाची सांगता कशी करायची? ही संपूर्ण माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरित्रासोबतच गुरुसेवा, भक्ती आणि धर्माचरणाचे अनेक प्रसंग सांगितले आहेत. गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. त्यामध्ये 7 दिवसांचे सप्ताह पारायण ही एक प्रसिद्ध पद्धत आहे. काही ठिकाणी 3 दिवसीय किंवा इतर कालावधीच्या पद्धतीही आढळतात. त्यामुळे तुम्ही ज्या गुरुचरित्राच्या पोथीचा आणि ज्या परंपरेचा आधार घेत आहात त्यातील पद्धतीला प्राधान्य द्या. आता पाहूया श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासून गुरुचरित्र पारायण कसे सुरू करायचे. श्रावणाच्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घर आणि विशेषतः देवघर स्वच्छ करून घ्यावे. देवघरात श्री दत्तात्रेय किंवा श्री गुरुचरित्राची पोथी स्वच्छ वस्त्रावरती ठेवावी. पोथीला देवस्वरूप मानून तिच्यासमोर दिवा लावावा. धूप, फुले, अक्षता, हळद, कुंकू आणि नैवेद्याची तयारी करावी. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर श्री दत्तगुरूंचे ध्यान करून आपल्या गुरूंचे स्मरण करावे. आता पारायणाचा संकल्प करायचा. उजव्या हातात थोडे पाणी आणि अक्षता घ्या आणि मनात किंवा आपल्या परंपरेनुसार संकल्प म्हणा. श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपेने मी श्री गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करीत आहे. माझ्याकडून हे पारायण श्रद्धेने, भक्तीने आणि निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. माझ्या कुटुंबामध्ये सुख, शांती, आरोग्य, सद्बुद्धी आणि समाधान राहू दे. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्तांचे आशीर्वाद लाभू दे. हे पारायण पूर्ण करण्यासाठी मला शक्ती आणि एकाग्रता मिळू दे. हीच श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना. असा संकल्प करून हातातील पाणी ताम्हणात किंवा ताटात सोडावे. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या नामांचा जप करून गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 7 दिवसांच्या गुरुचरित्र पारायणात दररोज किती अध्याय वाचायचे? यासाठी उपलब्ध पारायण पद्धतीमध्ये अध्याय विभागात फरक आढळतो. उदाहरणार्थ, एका प्रचलित 52 अध्यायी पद्धतीमध्ये पहिल्या दिवशी 1 ते 7, दुसऱ्या दिवशी 8 ते 18, तिसऱ्या दिवशी 19 ते 28, चौथ्या दिवशी 29 ते 34, 5व्या दिवशी 35 ते 37, 6व्या दिवशी 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 52 असे अध्याय दिले आहेत. मात्र काही गुरुचरित्र आवृत्त्यांमध्ये अध्यायांची संख्या किंवा विभागणी वेगळी असू शकते. म्हणून तुमच्या हातातील पोथीतील पारायण पद्धतीचं अंतिम मानावी. जर तुम्ही वरील 52 अध्यायी सप्ताह पद्धत वापरत असाल तर पहिल्या दिवशी म्हणजे श्रावणाच्या पहिल्या गुरुवारी अध्याय 1 ते 7, दुसऱ्या दिवशी अध्याय 8 ते 18, तिसऱ्या दिवशी 19 ते 28, चौथ्या दिवशी 29 ते 34, 5व्या दिवशी 35 ते 37, 6व्या दिवशी 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 52 वाचून पारायण पूर्ण करता येते. पारायण करताना शक्यतो शांत जागी आसनावरती बसावे. मोबाईल बाजूला ठेवावा. वाचन करताना शक्य तितके लक्ष गुरुचरित्रावर केंद्रित ठेवावे. स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात किंवा आपल्या परंपरेनुसार वाचन करावे, असा उल्लेख काही पारायण मार्गदर्शकांमध्ये आहे. पारायणाच्या काळात मन, वाणी आणि आहार यामध्ये सात्विकता ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनेक पारंपरिक मार्गदर्शकांमध्ये पारायण काळात ब्रह्मचर्य, सात्विक आहार, स्वच्छता आणि संयम यावरती भर दिला जातो. मात्र तुमच्या गुरुपरंपरेतील नियम वेगळे असल्यास तेच पाळा. या काळात मांसाहार, मद्यपान आणि शक्य तितके तामसिक पदार्थ टाळण्याची परंपरा अनेक दत्तभक्त पाळतात. तसेच अनावश्यक वाद, राग, निंदा आणि नकारात्मक बोलणे टाळून नामस्मरण आणि शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करावा. पारायणाच्या प्रत्येक दिवशी वाचन पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांना नमस्कार करून प्रार्थना करावी. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तीही गुरुचरणी नम्रपणे व्यक्त करू शकता. पण प्रार्थना करताना फक्त इच्छा पूर्ण व्हावी एवढेच न मागता, हे गुरुदेव, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि योग्य मार्गावरती चालण्याची बुद्धी द्या, अशी प्रार्थना करणे अधिक सुंदर आहे.
आता येतो पारायणाच्या 7व्या आणि शेवटच्या दिवसाचा महत्त्वाचा भाग. शेवटच्या दिवशी उरलेले अध्याय पूर्ण करून गुरुचरित्र पारायणाची सांगता करावी. त्यानंतर श्री दत्तगुरूंची पूजा करावी, दिवा लावावा, फुले अर्पण करावीत, नैवेद्य दाखवावा, गुरुदेव दत्तांची आरती करावी आणि मनापासून प्रार्थना करावी. हे श्री गुरुदेव दत्त, माझ्याकडून केलेले हे पारायण स्वीकारावे. वाचनामध्ये काही चुका झाल्या असतील तर क्षमा करावी. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती आपली कृपादृष्टी सदैव राहू द्यावी. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि भक्ती द्यावी. ते यानंतर आपल्या क्षमतेनुसार प्रसाद वाटावा. काही परंपरांमध्ये पारायणाच्या समाप्तीनंतर भोजन किंवा इतर सेवा करण्याची पद्धत आहे. ती आपल्या घरच्या आणि गुरु परंपरेनुसार करता येते. आणि एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, गुरुचरित्राचे पारायण म्हणजे केवळ 7 दिवस पुस्तक वाचणे नाही. गुरुचरित्रातील शिकवण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हीच या साधनेची खरी भावना आहे. गुरुचरित्र वाचताना गुरुसेवा, नम्रता, सत्य, संयम, भक्ती आणि सदाचार यांचा संदेश आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच या श्रावणात 13 ऑगस्ट 2026 या गुरुवारपासून जर तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करत असाल तर हा संकल्प मनापासून करा. तुमच्याकडे 52 अध्यायांची गुरुचरित्र पोथी असेल तर तुमच्या पोथीतील पारायण पद्धतीनुसार अध्याय विभाग करा. पोथीची आवृत्ती वेगळी असेल तर इंटरनेटवरील एखाद्या अध्याय विभाग तसाच वापरण्यापेक्षा त्या पोथीतील किंवा तुमच्या गुरुपरंपरेतील पद्धतीचे पालन करा. शेवटी एवढे श्रद्धा ठेवा, पण घाई करू नका. पारायण करा, पण त्यांचा अर्थही समजून घ्या. गुरूंचे नाम घ्या आणि गुरूंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही यावर्षी श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासून गुरुचरित्र पारायण सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री गुरुदेव दत्त आणि हा व्हिडिओ त्या दत्तभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना श्रावणात गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. श्री गुरुदेव दत्त. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.